नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मध्ये आपण वर्ग समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। यामध्ये आपण सराव संच 2.4 पर्यंतचा भाग संपवलेला आहे। तर आज आपण या प्रकरणातील पुढील भागाकडे वळणार आहोत। आजचा आपला भाग आहे वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप। तर वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप आणि त्यावर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला काही संकल्पना आणि सूत्रे समजावून घेणे आवश्यक आहे। तर सुरुवातीला आपण ही सूत्रे आणि संकल्पनांचा विचार करूया। जसे की तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे बघा, वर्ग समीकरण आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य स्वरूपामध्ये मांडत असतो। आता या सामान्य स्वरूपाच्या वर्ग समीकरणामध्ये अल्फा आणि बीटा ही मुळे असतात। म्हणजे अल्फा आणि बीटा हे त्याला सांकेतिक अक्षर वापरलेलं आहे, हे अल्फा आणि बीटा। तर अल्फा आणि बीटा ही त्याची जर मुळे असतील तर 3 सूत्रे आपल्याला मिळतात। पहिलं सूत्र आपण वापरणार आहोत, अल्फा बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a। हे अल्फाची किंमत काढण्यासाठी आपण सूत्र वापरणार आहोत। आणि बीटाची किंमत काढायची असेल तर सूत्र काय आहे, वजा बी अधिक बी वर्ग वजा 4ac छेद 2a। म्हणजे एखादं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आणि त्याचे अल्फा आणि बीटा ही जर मुळे असतील तर अल्फा आणि बीटाची किंमत आपण या सूत्राद्वारे काढू शकतो। त्यानंतर अल्फा अधिक बीटाची किंमत काढण्यासाठी आपण वजा b छेद a हे सूत्र वापरणार आहोत आणि अल्फा गुणिले बीटा काढण्यासाठी आपण c भागिले a किंवा c छेद a हे सूत्र वापरणार आहोत। त्यानंतर बघा, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप b वर्ग वजा 4ac या राशीच्या किमतीवरती अवलंबून असतात। म्हणून या राशीला विवेचक म्हणजे डिस्क्रिमिनंट असं म्हणतात आणि विवेचक हे त्रिकोण या सांकेतिक चिन्हामध्ये दर्शवले जातात। म्हणजे डेल्टा त्रिकोण या चिन्हाने दर्शवले जातं। आता या संबंधित 3 संकल्पना महत्त्वाच्या आहेत। जसं की डेल्टा बरोबर 0 म्हणजे विवेचकाची किंमत आणि 0 हे जर समान असतील म्हणजे ह्या दोन्हीच्या किमती समान असतील तर वर्ग समीकरणाची दोन्हीही मुळे वास्तव संख्या समान वास्तव संख्या असतात। जर विवेचकाची किंमत ही 0 पेक्षा मोठी असेल तर वर्ग समीकरणाची मुळे भिन्न वास्तव संख्या असतात आणि जर विवेचकाची किंमत विवेचक हा 0 पेक्षा लहान असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात। ह्या 3 आपल्याला लक्षात ठेवायच्या, यावर आधारित आपल्याला रिकाम्या जागा विचारल्या जातात। त्यानंतर बघा, ज्यांची मुळे अल्फा व बीटा असतात हे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 या सूत्राचा वापर करून आपण हे सोडवू शकतो। तर अशा या विविध सूत्रांचा वापर करून आपण आता उदाहरणे सोडवणार आहोत। चला तर मग आपण सराव संच 2.5 मध्ये काही उदाहरणे सोडवूया। 2.5 मध्ये बघा, प्रश्न पहिला काय आहे, रिकाम्या चौकटी भरा। आता याच्यामध्ये पहिलं बघा काय आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। आता b वर्ग वजा 4ac ची किंमत दिली आहे धन 5 आणि b वर्ग वजा 4ac ची किंमत दिली आहे वजा 5। ठीक आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला ही मुळे कुठल्या स्वरूपामध्ये येतात, म्हणजे समान आहेत, भिन्न आहेत का कशा आहेत, वास्तव संख्या नाहीत हे आपल्याला ठरवायचं आहे। तर आता पहिलं बघा, धन संख्या आहे, विवेचकाची किंमत कशी आहे, 0 पेक्षा मोठी आहे, म्हणजे हे काय झालं, मुळे भिन्न वास्तव संख्या आहेत। म्हणजे पहिल्याचे उत्तर काय, भिन्न आणि वास्तव संख्या आहे। आता दुसरं बघा, वजा 5 म्हणजे विवेचकाची किंमत ही 0 पेक्षा कशी आहे, लहान आहे। अशा वेळी मुळे वास्तव संख्या नसतात, म्हणून उत्तर इथं काय लिहिलं, वास्तव संख्या नाही। वास्तव संख्या नाही। आता पुढे बघा, दुसरं, मुळांची बेरीज वजा 7 आहे आणि मुळांचा गुणाकार 5 आहे। तर यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे। तर याच्यावरून बघा, x वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0 हे वर्ग समीकरण तयार होते। आता हे कशावरून घेतलं आपण, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वास्तव स्वरूप आहे। मग x वर्ग म्हणजे पहिला पद आहे तसा असणार आहे। मग bx म्हणजे b ची किंमत किती आहे, 7। ठीक आहे, मग इथे टाकलं 7 अधिक 7
आणि c ची किंमत किती आहे 5. म्हणून समीकरण काय तयार झालं x वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. त्यानंतर आता तिसरं बघा 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. याच्यामध्ये अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची आहे आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायची आहे. तर याच्यामध्ये बघा अल्फा अधिक बीटाची किंमत किती येणार आहे 2 आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत येणार आहे वजा 3/2. ठीक आहे. आता अल्फा बीटा म्हणजे अनुक्रमे लक्षात ठेवायचं आहे 2 आणि बीटा म्हणजे 4. तर ह्याच्यानुसार बघा अल्फा अधिक बीटा जर केला आपण तर हा 2 आहे आणि हा वजा 4 आहे. म्हणजे 2 वजा 4 म्हणजे 4 मधून 2 गेले किती शिल्लक 2. म्हणून इथं 2 उत्तर आलं. आता अल्फा गुणिले बीटा करायचं आहे म्हणजे 2 आणि 4 किंवा 4 3 अधिक 4 या पद्धतीने वजा 3/2. तर या पद्धतीच्या आता आपण आणखीन काही उदाहरणे सोडवणार आहोत. बघा रिकाम्या जागा पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. पहिली रिकामी जागा आहे ते भिन्न वास्तव संख्या नाही, कारण ही विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल तर ती वास्तव संख्या असते. विवेचकाची किंमत शून्यापेक्षा लहान असेल तर वास्तव संख्या नाही. वजा 5 म्हणजे शून्यापेक्षा लहान संख्या. मुळांची बेरीज दिली असता वर्ग समीकरण तयार करण्यासाठी पहिलं जे मूळ असतं ते bx म्हणजे मधल्या पदाला जोडायचं असतं आणि शेवटचं दिलं असतं तर c ची किंमत असते. म्हणून x वर्ग अधिक इथं दिलेलं 7x अधिक 5 बरोबर 0 हे झालं. आणि इथं विवेचकाची किंमत अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा काढण्यासाठी आपण सूत्र कुठलं वापरायचं आहे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. याच्यामध्ये किमती घालून आपण उत्तर काढले. अल्फा अधिक बीटा बरोबर 2 येतं, अल्फा गुणिले बीटा बरोबर वजा 3/2 येतं. तर आता प्रत्यक्ष आपण आणखीन काही उदाहरणे याच्यामध्ये सोडवणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला अल्फा अधिक बीटा कसा काढायचा हे सविस्तरपणे लक्षात येईल. चला तर मग आता आपण याच्यामधील आणखीन काही उदाहरणे सोडवूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 2.5 मधील प्रश्न दुसरा सोडवणार आहोत. प्रश्न दुसरा काय बघा, खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. विवेचक आपण डेल्टा या चिन्हाने दाखवतो म्हणजे त्रिकोण या चिन्हाने दाखवतो आणि सूत्र काय आहे b वर्ग वजा 4ac या सूत्राचा वापर करून आपण प्रश्न दुसरा सोडवायचा आहे. तर आता सुरुवातीला समीकरण बघा ax वर्ग अधिक bx किंवा x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपामध्ये आहे का हे पाहायचं आहे. तर आहे का हे सामान्य रूपामध्ये आहे. मग त्यावरून आता abc च्या किमती काढून घ्यायच्या आहेत. a ची किंमत किती आहे तर 1, b ची किंमत किती आहे 7 आणि c ची किंमत किती आहे वजा 1. मग विवेचक म्हणजे काय डेल्टा बरोबर सूत्र काय b वर्ग वजा 4ac. आता ह्या सूत्राचा वापर करून आपण उत्तर काढायचं आहे. b वर्ग b ची किंमत किती आहे बघा 7 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे वजा 1. आता हे सोडवूया. 7 चा वर्ग किती 49 वजा 4 1 4 4 गुणिले वजा 1 किती होणार आहे वजा 4 बरोबर आहे 4 1 4. ठीक आहे. मग 4 गुणिले वजा 1 केलं तर हे उत्तर किती येणार आहे वजा 4. आता इथं वजा वजा काय होणार धन म्हणजे 49 अधिक 4 होणार. मग 49 अधिक 4 किती बघा किती येणार आहे 53. म्हणजे विवेचकाची किंमत किती आलेली आहे 53 आलेली आहे. उत्तर आपलं बरोबर आहे. विवेचकाची किंमत आहे 53. लक्षात आलं असेल तुम्हाला उदाहरण. तर आपण असंच आता दुसरं उदाहरण सोडवूया. तर दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा x वर्ग अधिक bx किंवा ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी जर तुलना केलं तर समीकरण कसं आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असं सामान्य रूपामध्ये आहे. मग a ची किंमत किती आली बघा 2, b ची किंमत किती येणार वजा 5, c ची किंमत किती येणार 10. विवेचक काढायचं आहे. विवेचकासाठी डेल्टा वापरलं. सूत्र काय b वर्ग वजा 4ac. याच्यामध्ये किंमत भरूया. b वर्ग म्हणजे वजा 5 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे 2 आणि c ची किंमत किती आहे 10. वजा 5 चा वर्ग काय होणार आहे धन 25. 5 चा 25. आता हे वजा चिन्ह आहे तसं 4 गुणे 8. ठीक आहे. आणि 8 गुणिले 10 किती येणार सांगा 80. ठीक आहे. आता 80 मधून 25 गेले किती राहणार 55. चिन्ह मोठ्या संख्येचं दिलं तरी इथे येणार वजा 55. म्हणजे इथे डेल्टाची किंमत किती आलेली आहे वजा 55 आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं या प्रश्नामध्ये आपण
सुरुवातीला दिलेलं समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात आहे की नाही ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर abcच्या किमती लिहायच्या आहेत. डेल्टाचं सूत्र वापरायचं आहे. डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. त्याच्यामध्ये अनुक्रमे abcच्या किमती घालायच्या आहेत आणि ज्या किमती येईल शेवटी ती तुमची विवेचकाची किंमत असणार आहे. चला आता आपण प्रश्न तिसरा सोडवूया. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला विवेचकाच्या किमतीवरून वर्गसमीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवायचं आहे. म्हणजे जर विवेचकाची किंमत 0 आली तर मुळे समान आणि वास्तव संख्या असणार आहेत. विवेचकाची किंमत 0पेक्षा मोठी आली तर ते मुळे भिन्न वास्तव संख्या असणार आहेत. आणि विवेचकाची किंमत 0पेक्षा लहान आली तर ती मुळे वास्तव संख्या नसतात. हे एक वाक्य आपल्याला उत्तराच्या शेवटी घालावायचं आहे. आणि याच्या आधीचे ज्या सर्व पायऱ्या आहेत त्या प्रश्न क्रमांक 2 प्रमाणेच आहेत. चला तर आता आपण उदाहरण सोडवूया. पहिलं उदाहरण आहे बघा, x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. हे समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c या सामान्य रूपामध्ये आहे. त्यामुळे आपण दिलेल्या समीकरणामध्ये abcच्या किमती काढूया. a ची किंमत आहे 1, b ची किंमत आहे वजा 4, c ची किंमत आहे 4. विवेचकाची किंमतसाठी सूत्र घातलं डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. मग b वर्ग म्हणजेच काय, वजा 4, 4चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 4. मग वजा 4चा वर्ग किती, धन 16. आता हा वजा चिन्ह आहे कसा आला, 4 1 4, 4 1 16. मग 16 वजा 16 किती, 0. म्हणजे इथे डेल्टा विवेचकाची किंमत ही 0 इतकी आहे. म्हणजेच आलेलं मूळ कसं आहे, समान वास्तव संख्या आहे. कसं आहे, मुळे समान वास्तव संख्या आहे. ठीक आहे, हे आपलं उत्तर आलं. आलेलं मूळ कसं आहे, समान आणि वास्तव संख्या आहे. कारण विवेचकाची किंमत किती आलेली आहे, 0 आहे. म्हणजे विवेचक आणि आलेली किंमत कशी आहे, समान आहे. त्यामुळे आलेले मूळ कसं आहे, समान वास्तव संख्या आहे. आता याच पद्धतीने दुसरं उदाहरण सोडूया. a ची किंमत इथे किती येणार आहे, 2. b ची किंमत किती येणार आहे, वजा 7 आणि c ची किंमत येणार आहे 2. सूत्र लिहितोय आपण डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. सूत्रामध्ये किमती घालूया. b वर्ग म्हणजेच वजा 7चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 2 आणि c ची किंमत आहे 2. वजा 7चा वर्ग म्हणजेच किती, धन 49 वजा आहे तसा 4 गुणिले 8, 8 गुणिले 16. ठीक आहे. आता 49 मधून 16 गेले किती राहतील सांगा. तर ही वजाबाकी आपण करून पाहायची आहे. तर आता हे उत्तर किती येणार आहे, 33 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथं डेल्टाची किंमत 0पेक्षा कशी आलेली आहे, मोठी आलेली आहे. म्हणजे इथं डेल्टाची किंमत कशी आहे, 0पेक्षा मोठी आहे. 0पेक्षा मोठे असेल तर मुळे कसे असतात, भिन्न वास्तव संख्या असतात. मूळ कसं आहे, भिन्न आणि वास्तव संख्या आहेत. आणि 0 आलं तर काय होतं, तर डेल्टा बरोबर 0. ठीक आहे. म्हणजे दोन्ही कशा आहेत, समान आहेत. म्हणजे मुळे कशा आहेत, इथं 0 आलं त्यामुळे समान वास्तव संख्या आहेत आणि इथं आलेला विवेचक 0पेक्षा मोठा असल्यामुळे उत्तर मध्ये काय दिलं आपण, मुळे भिन्न व वास्तव संख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4मध्ये काय करायचं आहे, ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालील प्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. आता याच्या प्रश्नामध्ये मुळे दिलेली आहेत आणि मुळावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे. जसं की प्रश्न पहिल्यामध्ये आपण जे तिसरी रिकामी जागा सोडवलेली होती ती या पद्धतीनं होती. तर आता हे कशा पद्धतीनं सोडवायचं बघा. सुरुवातीला आपण काय करायचं आहे, तर अल्फा आणि बीटा मानायचं आहे. म्हणजे पहिलं जे मूळ असेल त्याला अल्फा म्हणायचं. इथं अल्फाची किंमत 0 असणार आहे आणि बीटाची किंमत किती असणार आहे, 4. म्हणजे अनुक्रमे पहिलं मूळ अल्फा 0 आणि दुसरं मूळ बीटा 4 असणार आहे. त्यानंतर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढून घ्यायची. तर अल्फा अधिक बीटा म्हणजे अल्फाची किंमत किती आहे, 0. बीटाची किंमत किती आहे, 4. उत्तर किती येणार, 4. म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे, 4.
आता अल्फा गुणिले बीटा काढायचा आहे. अल्फाची किंमत आहे 0, बीटाची किंमत आहे 4. 4 गुणिले 0 0. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला पहिलं मूळ अल्फा 0 मानलं, बीटा म्हणजे दुसरं मूळ 4 आहे. अल्फा अधिक बीटा केलं की उत्तर मिळालं 4. अल्फा गुणिले बीटा केलं की उत्तर मिळालं 0. आता जे आपलं शेवटचं सूत्र होतं ते सूत्र वापरून आपण वर्ग समीकरण तयार करायचं आहे. सूत्र काय होतं बघा, मी सूत्र लिहिते. तर याच्यामध्ये बघा सूत्र लिहूया आपण. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. ठीक आहे. हे सूत्र आपल्याला या सूत्रामध्ये आता किमती घालून काय करायचं आहे, समीकरण मिळवायचं आहे. आता x वर्ग म्हणजे हा x वर्ग आहे कसं लिहिला मी, वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली बघा, अल्फा अधिक बीटा बरोबर 4 म्हणून इथं लिहिलं 4 कंस पूर्ण x अधिक अल्फा गुणिले बीटा किती आलेलं आहे बघा 0. ठीक आहे. 0 बरोबर 0. म्हणजे आता x वर्ग वजा 4 गुणिले x 4x अधिक 0 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. उत्तर काय मिळालं बघा, x वर्ग वजा 4x अधिक 0 बरोबर 0. या पद्धतीने हे उत्तर मिळालं. याच पद्धतीने आता आपण दुसरं उदाहरण सोडवूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये मुळे किती दिलेत बघा, 3 आणि वजा 10. 3 आणि वजा 10. आपण काय करणार आहोत, पहिलं मूळ त्याला आपण अल्फा म्हणणार आहोत 3. दुसरं मूळ आहे बीटा, ते आहे वजा 10. मग अल्फा अधिक बीटा करून घेऊया. अल्फाची किंमत आहे 3 अधिक बीटाची किंमत आहे वजा 10. अधिक वजा म्हणजे आता वजा किती होणार, 10 तून 3 गेले 7. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली, वजा 7. आता अल्फा गुणिले बीटा काढायचा आहे. अल्फाची किंमत किती आहे 3, बीटाची किंमत आहे वजा 10. म्हणजे किती आलं, 10 30 म्हणजे किती आलं, वजा 30. आता परत आपण सूत्र लिहिलेलं आहे. x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा. मग x वर्ग आहे तसं ठेवला. अल्फा अधिक बीटा किती आलेला आहे बघा, वजा 7 आलेला आहे. त्यामुळे इथे लिहिलं वजा 7x. सुरुवातीला जशी आपली किंमत आलेली आहे त्या पद्धतीने आपण घालत जाऊया. त्यानंतर अधिक अल्फा गुणिले बीटा किती आलेला आहे, वजा 30 बरोबर 0. ठीक आहे. आता चिन्ह आपली बदलली. x वर्ग आता हा वजा आहे तेव्हा आतमध्ये अधिक होणार, हा अधिक होणार किंवा हा वजा वजा अधिक होणार. मिळाला अधिक 7x. ठीक आहे. तर हा अधिक वजा वजा होणार, वजा 30 बरोबर 0. महत्वाचं काय आहे, चिन्ह कशा पद्धतीने बदलणार आहे हे लक्षात आलं पाहिजे. समीकरण काय आलं, x वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. उत्तर काय आलेलं आहे, x वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. बघा चिन्हामध्ये बदल कसं केला, हा वजा वजा अधिक होणार आहे. 7 गुणिले x 7x म्हणजे अधिक 7x. धन ऋण ऋणच ठेवायचं आहे, ऋण 30 राहिला हा बरोबर 0. ठीक आहे. या पद्धतीने आता हा प्रश्न चौथा आपण सोडवलेला आहे. प्रश्न चौथ्यामधील राहिलेली उदाहरणं तुम्ही घरी सोडवायची आहे. प्रश्न 5वा काय आहे बघा, x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. तर k ची किंमत काढा. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल या उदाहरणामध्ये, तर समीकरण काय दिलेलं आहे ते उतरून घेऊया. समीकरण काय बघा, x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. ठीक आहे. तर याच्यावर आपण एबीसीच्या किमती काढून घेतल्या तर काय मिळतील, a ची किंमत 1 असणार आहे, b ची किंमत 4k. ठीक आहे. b ची किंमत किती असणार आहे आपली 4k आणि c ची किंमत असणार आहे k अधिक 3. त्या अनुक्रमे आपल्याला a b c च्या किमती मिळाल्या. आता त्यांनी काय म्हटलंय, मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे मुळांची बेरीज म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा याची किंमत काढावी लागणार आहे. म्हणजे मुळांची बेरीज म्हणजेच काय, अल्फा अधिक बीटा. काय म्हटले, मुळांची बेरीज ही म्हणजे अल्फा अधिक बीटा ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे इथं बरोबर चिन्ह. आता याचा गुणाकार काय होणार आहे, अल्फा गुणिले बीटा. गुणाकाराच्या दुप्पट आहे म्हणजे इथं 2 येणार. म्हणजे काय समीकरण मिळालं, अल्फा अधिक
बीटा बरोबर 2 अल्फा बीटा. आता अनुक्रमे आपल्याला आपण काय करूया, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा याची किंमत काढून घेऊया. तर आता अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय आहे बघा. सुरुवातीला आता आपण काय करणार आहोत, अल्फा अधिक बीटा काढायचा आहे. त्यासाठी सूत्र काय आहे, वजा बी छेद ए. आता याच्यामध्ये आपण किमती घालायच्या. वजा आहे तसा बी ची किंमत किती काढली बघा आपण 4k आणि ए ची किंमत किती काढले 1. ठीक आहे, म्हणजेच हे उत्तर किती आलं, वजा 4k. म्हणजे आपल्याला अल्फा अधिक बीटा किती मिळाला, वजा 4k. आता अल्फा गुणिले बीटाचं किंमत काढूया. अल्फा गुणिले बीटासाठीचं सूत्र काय आहे बघा, c भागिले a. आता c ची किंमत काय बघा k अधिक 3 आणि a ची किंमत किती आहे 1. म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत काय येणार आहे, k अधिक 3. याला मी समीकरण नंबर 2 म्हणते आणि इथे अल्फा अधिक बीटाची जी किंमत आहे त्याला समीकरण नंबर 1 म्हणते. आता समीकरण 1 आणि 2 जे आहे ते आपण या सूत्रामध्ये घालूया. तुम्हाला समजण्यासाठी मी पुन्हा लिहिते. दोन्ही मुळांची बेरीज ही म्हणजे अल्फा अधिक बीटा ही त्यांच्या गुणाकाराच्या म्हणजे अल्फा गुणिले बीटाच्या पेक्षा दुप्पट आहे. मग अल्फा अधिक बीटाची किंमत आपण किती काढली इथं, वजा 4k बरोबर 2 कंसात अल्फा गुणिले बीटाची किंमत आपण किती काढली, k अधिक 3. म्हणजे आता हे सोडवत गेले की आपल्याला k ची किंमत मिळेल. आता हा वजा 4k मी आहे तसा ठेवते बरोबर 2 गुणिले k 2k अधिक 2 गुणिले 3 6. आता बघा पक्षांतर काय काय करता येईल आपल्याला. तर बघा 2 प्रकारे तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. आता हे वजा 4k मी आहे तसं ठेवलं, हा अधिक 2k आहे इकडे आला वजा 2k होईल. ठीक आहे, बरोबर इकडे शिल्लक काय राहिलं फक्त 6. मग आता इथं काय होणार आहे बघा, काय किंमत काढता येईल आपल्याला. आता हा वजा वजा आहे त्यामुळे पक्षांतर कशा पद्धतीने करता येईल बघा. ठीक आहे, आता इथे बघा आपल्याला काय येईल, हा 4k जो आहे तो वजा 4k आहे. b ची किंमत किती आहे, वजा 4k. म्हणजे इथं पण वजा आला आणि हा वजा वजा काय होणार आहे, धन आहे. म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत काय होणार आहे, 4k येणार आहे. म्हणजे वजा 4k असणार नाही. इथं आपण दुरुस्त करूया. ठीक आहे, बघा मी पुन्हा एकदा सांगते. a ची किंमत 1 मिळाली, b ची किंमत इथं वजा आहे त्यामुळे वजा 4k येईल. ठीक आहे, म्हणजे अल्फा अधिक बीटा करताना b ची किंमत किती, वजा 4k छेद 1. b आणि a ची किंमत म्हणजे हे धन 4k उत्तर आलेलं आहे. मग अल्फा अधिक बीटा म्हणजे धन 4k बरोबर 2k अधिक 3. हे सोडवत गेले मग 4k वजा 2k बरोबर 6. मग 4k मधून 2k गेले किती शिल्लक राहिले, 2k बरोबर 6. हा k आहे तसा ठेवला 6. पक्षांतर करून 2 इकडे आला की काय होणार आहे, k ची किंमत किती निघणार आहे, 6. ठीक आहे, म्हणजे k ची किंमत आपल्याला किती मिळाली, 3 मिळालेली आहे. उदाहरण मी पुन्हा सांगते. a ची किंमत 1, b ची किंमत वजा 4k, c ची किंमत k अधिक 3. अल्फा अधिक बीटा बरोबर 2 अल्फा गुणिले बीटा. उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण हे समीकरण तयार केले. वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज ही वर्ग समीकरणाच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे म्हणून हे समीकरण तयार झाले. अल्फा अधिक बीटा काढायचे सूत्र वापरलं, वजा b छेद 1. वजा आहे तसं आहे आणि इथं b ची किंमतच मुळात वजा 4k आहे, a ची किंमत 1 आहे. हा ऋण ऋण धन झाला म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत मिळाली 4k. आता अल्फा गुणिले बीटाचे सूत्र आहे c छेद 1. c ची किंमत आहे k अधिक 3 छेद 1 म्हणजे k अधिक 3 झालं 2. आता समीकरण काय मिळाले, अल्फा अधिक बीटा बरोबर 2 अल्फा गुणिले बीटा. त्या सूत्रामध्ये किमती घालत गेलं की आपल्याला किंमत काय मिळालेली आहे, k ची 3 ही किंमत मिळालेली आहे. प्रश्न 6. जर अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत आणि अल्फा गुणा अधिक बीटा गुणाच्या किमती काढायच्या आहेत. तर ही उदाहरणे फार सोपी आहेत बघा. सुरुवातीला आपण हे उदाहरण सोडवण्यासाठी a, b आणि c च्या किमती काढून घेणार आहोत. तर सुरुवातीला समीकरण काय आहे ते आपण लिहून घेऊया. समीकरण आहे y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. यावरून abc च्या किमती काढून घ्यायच्या आहे. a ची किंमत किती 1, b ची किंमत किती वजा 2
आणि सी ची किंमत किती आहे -7. ठीक आहे, मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा याच्या किमती काढून घ्याव्या लागतील. तर आता बघा, अल्फा अधिक बीटाची किंमत काढूया. अल्फा अधिक बीटा याचं सूत्र काय आहे -b/a. ठीक आहे, याचं सूत्र काय -b/a. मग आता हा वजा चिन्ह आहे कसा, b ची किंमत किती आहे बघा -2 आणि a ची किंमत किती आहे 1. तर ऋण ऋण काय झालं धन, 2/1 म्हणजेच किती आलं 2. म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली 2 आली. आता अल्फा गुणिले बीटाची किंमत काढूया. अल्फा गुणिले बीटा, आता ह्यासाठी सूत्र काय आहे, अल्फा गुणिले बीटा काढायचं असेल तर c/a. c/a. c ची किंमत किती आहे बघा -7 आणि a ची किंमत किती आहे 1. म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आली -7. ठीक आहे, म्हणजे आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत 2 मिळालेली आहे, अल्फा गुणिले बीटाची किंमत मिळालेली आहे -7. आता प्रश्न पहिला सोडूया. प्रश्न पहिल्यामध्ये त्यांनी कशाची किंमत विचारलेली आहे, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत काढायला सांगितलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत. म्हणजे आता वर्ग विस्तार आहे म्हणजे इथं काय होणार आहे सूत्रामध्ये, तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. ठीक आहे, आता हे कशावरून काढलं आपण, समीकरण नंबर 1 आणि 2 वरून आपण हे समीकरण तयार केलेलं आहे, कारण ते वर्ग विस्ताराचं आहे त्यामुळे. म्हणजे समीकरण नंबर 1 आणि 2 म्हणजे हे समीकरण नंबर 1 आहे, त्याची किंमत मिळालेली आहे, याला म्हणायचं समीकरण नंबर 2. ठीक आहे, म्हणजे हे अल्फा अधिक बीटा आहे, अल्फा गुणिले बीटा आहे आणि इथं हा वर्ग आहे दोन्हीचा सामायिक, म्हणजे त्याच्यानुसार अल्फा अधिक बीटा याचा वर्ग झाला एकत्रितपणे, याचा पण वर्ग आहे याचा पण वर्ग आहे. याचा अर्थ काय, दोन्हीचा सामायिक वर्ग बाहेर काढला बरोबर, 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा. म्हणजे वर्ग विस्ताराच्या सूत्रानुसार आपण ही मांडणी करून घेतली. त्यानंतर आता याच्यामध्ये किमती घालायच्या. अल्फा अधिक बीटाची किंमत किती मिळाली आपल्याला 2, म्हणून 2 चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा किती आहे बघा, तर -7. ठीक आहे, मग 2 चा वर्ग किती 4. हा वजा आहे कसा राहील, बेसाठी 14 म्हणजे हा -14 आहे. ठीक आहे, मग 4 ऋण ऋण झालं 14 म्हणजे किंमत किती आली 18. ठीक आहे, किंमत किती आलेली आहे 18. याच पद्धतीने तुम्ही अल्फा घन आणि बीटा घनाची किंमत काढायची. अल्फा घन आणि बीटा घनाची किंमत काढत असताना तुम्ही घन विस्ताराचं सूत्र वापरायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 गुणिले अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा हे सूत्र वापरायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर त्याचं 50 इतके मिळणार आहे. तर दुसरी जी किंमत आहे अल्फा घन आणि बीटा घन, हे उदाहरण तुम्ही काय करायचं आहे घरी सोडवायचं आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जातोय. प्रश्न 7वा. प्रश्न 7वा काय आहे बघा, खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा. काय म्हटलेलं आहे, वास्तव आणि समान असतील तर खालील वर्ग समीकरणाची किंमत के ची किंमत काढायला सांगितलेलं आहे. तर आता चला आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण सोडवताना आपण सुरुवातीला काय करणार आहोत, तर एबीसीच्या किमती काढून घेणार आहोत. आता इथे ए ची किंमत काय येईल 3, बी ची किंमत आहे के, म्हणजे के चीच किंमत काढायची आणि सी ची किंमत किती काढायची आहे 12. तर यानंतर आता आपण विवेचकाची किंमत काढणार आहोत सूत्र वापरून बी वर्ग वजा 4ac. आता बी ची किंमत किती आहे के, त्यामुळे के चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 3 आणि सी ची किंमत आहे 12. मग के वर्ग वजा 4 त्रिकम 12 गुणिले 12 किती 144. परंतु प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, विवेचकाची किंमत ही कशी आहे समान आणि वास्तव संख्या आहे, म्हणजे डेल्टा बरोबर 0 आहे. ठीक आहे, म्हणजे याच्याशी आपल्याला आता काय करायचे तुलना करायची. म्हणजे के वर्ग वजा 144 बरोबर 0. ठीक आहे, मग आता के वर्गाचं वर्गमूळ किती निघतं के वजा 144 वर्गमूळ किती आहे 12 आणि दुसऱ्या कंसात आपण घेऊया के अधिक 12. म्हणजे हा कंस सोडवला तर आपलं उत्तर काय येणार आहे के गुणिले के, के चा वर्ग धन ऋण ऋण 12 गुणिले 12 144. म्हणजे के वर्ग वजा 144 चा आपण काय केलेला आहे फोड केलेला आहे, विस्तार केलेला आहे.
आणि इथे लिहायचं आहे बरोबर 0. मग आता k वजा 12 बरोबर 0 म्हणजे पक्षांतर केल्यानंतर वजा 12चा काय होणार आहे ऋण 12 म्हणजे k ची किंमत किती येणार आहे 12. त्यानंतर पुढं k अधिक 12 बरोबर 0 तर k आहे तसं ठेवला 12चं पक्षांतर केलं की हे वजा 12 म्हणजेच येणारी मुळे कसं असणार आहे एक तर k ची किंमत 12 असणार आहे किंवा k ची किंमत किती असणार आहे वजा 12 असणार आहे. ठीक आहे. तर याच पद्धतीने तुम्ही प्रश्न 7व्यातलं दुसरं उदाहरण पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणांची मुळे त्याच्याशी संबंधित विविध सूत्रे आणि त्यावर आधारित सराव संच 2.5 हा भाग संपवलेला आहे. तर या सर्व उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव तुम्ही घरी करायचा आहे. पुन्हा भेटूया पुढील घटकासह. धन्यवाद.